22 दिवस पोलिसांना सापडत नसलेला आरोपी वाल्मिक कराड अखेर कायद्याच्या कोठडीत गेला। मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असलेला हा आरोपी, त्यामुळे तो अधिकच चर्चेत राहिला। कराड कोठडीत पोहोचला आणि पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यात आले अशी एक चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे उडायची ती खळबळ उडाली। मित्रहो नमस्कार। शाहीर दादा कोंडके यांची बघा इच्छा माझी पुरी करा हे वगनाट्य महाराष्ट्रात किती गाजलेलं होतं। या नाट्याचं आधीचं नाव जे होतं म्हणजे इच्छा माझी पुरी करा हे नंतरचं नाव, आधी नाव होतं त्याचं छपरी पलंग। आताही बघा महाराष्ट्रात पलंग ही गाजू लागलेला आहे आणि कोणाची तरी इच्छाही पुरी होताना दिसत आहे। हा एक पलंग नाही तर तब्बल 5 पलंग आहेत, 5। देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं पोलिसांच्या पलंगावर आराम करीत आहे की काय असा प्रश्न पडावा अशी काहीशी चर्चा आता सुरू झालेली आहे। अर्थातच त्याचे पडसादही उमटू लागलेले आहेत। राजकारण आहे, चर्चा तर होणार, पडसाद तर उमटणार। गेल्या काही वर्षापासून बघा महाराष्ट्राचा बिहार होतोय अशी विरोधकांची तक्रार असते, कारण राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते 12 वाजलेले आहेत। गुन्हेगाराला कायद्याची भीती उरली नाही आणि राजकारणाचंही गुन्हेगारीकरण होताना दिसत आहे। गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचे आरोप देखील नेहमी होत असतात। संपूर्ण राज्याला बिहारची उपमा दिली जात होती किंवा अजूनही आहे म्हणा हवं तर, पण बघा आता बीड या एका जिल्ह्याला बिहार म्हटलं जाऊ लागलेलं आहे। बिहारपेक्षाही भयंकर असं काहीतरी या बीड जिल्ह्यात घडतंय असं म्हटलं जात आहे। गेल्या 22 दिवसापासून बघा बीड जिल्हा मोठ्या चर्चेला आलेला आहे। कायद्याचं वारं तरी या जिल्ह्याच्या वेशीला कधी लागलंय की नाही असा प्रश्न तर हमखास पडतो। बघा ना आता ते मस्साजोग इथलं सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या, हत्या कसली, ही हत्या अमानवी होती, निर्दयी होती, क्रूरतेला लाजवेल अशीच होती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळचे असलेले वाल्मिक कराड हे वादात सापडलेले आहेत। चर्चेत फक्त हीच मंडळी आहेत सध्या। हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर काही गुन्हा दाखल नाही, FIR मध्ये त्यांचं नाव नाही, पण लोक ही सगळी साखळी जोडताना दिसत आहेत। कराड आता काय पोलिसांच्या ताब्यात आहे, जो काही करायचा असेल तो तपास पोलीस करतील आणि त्यानंतर सत्य काय असत्य काय हे सगळं काही समोर येईल। ते कसं येतं हेही पाहावं लागेल। पण बघा या घटनेत पोलीस, सरकार आणि विशेषतः गृह विभाग मात्र संशयाच्या वावटळीत आहे। या घटनेचा योग्य तपास होईल का? राजकीय आश्रय असल्यामुळे खऱ्या गुन्हेगारांच्या मुष्का आवळल्या जातील का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत आणि हा संशयाचा म्हणजे हा जो संशय सगळा बळावलेला जातोय अशाच पद्धतीच्या काही घटना देखील आता चर्चेला आलेल्या आहेत। म्हणजे बघा देशमुख हत्येची घटना घडली आणि खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड गायब झाला। विधानसभेत विषय गाजला, मोका, SIT वगैरे वगैरे अशा प्रकारच्या घोषणाही झाल्या। कोणालाही सोडलं जाणार नाही असं फडणवीस यांनी मोठ्या आवेशानं सांगितलेलेही आहे। पोलीस या कराडचा शोध घेत होते, CIDची काही पथकं यासाठी कामाला लागली होती। कराड काही सापडत नव्हता। अर्थात आजच्या युगात हे कोणाला पटतही नाही, म्हणजे आता एवढं विज्ञान युग आहे आणि आरोपी मिळू शकत नाही। पण गंमत बघा, जिथं या CIDचं मुख्यालय आहे तिथंच म्हणजे पुण्यामध्ये हा कराड होता आणि तरी म्हणजे सापडत नव्हता। यालाच आपण CID असं म्हणायचं का हो? सामान्य माणूस तर म्हणायला लागलाय कुछ तो गडबड है दया। आता बघा 22 दिवस ज्याचा शोध सुरू आहे तो आरोपी स्वतः गाडीत बसून पोलिसांच्या पर्यंत येतो, त्याच्यासोबत 2 नगरसेवकही असतात। अशा प्रकारे कुठला आरोपी कधी पोलिसांमध्ये हजर झाल्याचं काही उदाहरण नाही। काय रुबाब, काय थाट, असा रुबाब जर एखाद्या सामान्य आरोपीने केला असता तर पोलिसांना हे चाललं असतं का हो? हा कराड पोलिसांना शरण गेला तो कुठं? पुण्यात।
खरं तर तो शरण गेलाच नाही, पोलीस काही लपवत आहेत, अशा प्रकारच्या देखील चर्चा सुरू आहेत. पण त्या चर्चा आहेत. पुण्यात तो पोलिसांना शरण गेलेला असला तरी त्याला बीड जिल्ह्यातल्या न्यायालयासमोर उभं करणं आवश्यक होतं, कारण जो काही गुन्हा घडलेला आहे तो खंडणीचा किंवा आता हा पुढचाही हा गुन्हा तिथला आहे. पुण्यातून बीडला पोहोचेपर्यंत न्यायालयाचं कामकाज म्हणजे त्या दिवसाची कामाची वेळ संपणार तर होती. आता बघा, कुठल्याही आरोपीला अटक केली तर 24 तासात त्याला संबंधित न्यायालयासमोर हजर करावं लागतं. त्यामुळं साहजिकच या कराड्याला दुसऱ्या दिवशीच आता न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याची पहिली रात्र पोलीस कोठडीत असेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण मित्रांनो, तसं काहीही घडलं नाही. पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली. या कराडसाठी न्यायालय रात्रीही सुरू ठेवलं गेलं. आता बघा, पोलिसांनी मागवलेले 5 पलंग हे तर आता मोठी चर्चेत आलेले आहेत. अटक असलेल्या हाय प्रोफाईल आरोपीला पोलीस कोठडीमध्ये सगळ्या सुविधा दिल्या जातात अशा प्रकारचे आरोप नेहमी होत असतात. पोलीस कोठडी मिळाली की लगेच असे आरोपी बघा रुग्णालयात दाखल होतात. त्यांच्या छातीत दुखू लागतं म्हणे. अहो, इथं तर मंत्र्यांच्या जवळचा आरोपी, त्याला पोलिसांनी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची सुद्धा चर्चा आता होऊ लागलेली आहे. बीड पोलीस ठाण्यामध्ये एकदम 5 पलंग मागवण्यात आले. पोलीस ठाण्यात पलंग, अहो हे ऐकायलाही कसं तरी वाटतं ना. पण या चर्चेने मोठी खळबळ उडवून दिली. वाल्मिक कराड याला 14 दिवसाची कोठडी आणि लगेच 5 पलंग असे संबंध जोडले जाऊ लागले. आता यात किती तथ्य आहे की केवळ सगळी चर्चा आहे, अफवा आहे, हा भाग वेगळा. पण राजकीय चर्चा तर सुरू झाली ना. वाल्मिक कराड असलेल्या बीड पोलीस ठाण्यामध्ये 5 नवीन पलंग मागवण्यात आल्याची ही जी चर्चा झाली त्याचे प्रतिबिंब देखील उमटू लागले, पडसाद उमटायला लागले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बीड पोलीस स्टेशन संदर्भात केलेलं एक ट्विट मोठ्या चर्चेत आलेलं आहे. रोहित पवार यांचं हे ट्विट काय आहे बघा. बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढी तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी. शिवाय गादी, उशी, पंखा, AC हे देखील बसवता येतील का याचाही विचार करायला हवा असं रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यावरच पलंग कसे मागवले असा सवाल केलेला आहे. त्यावरून वाल्मिक कराडासाठी तर हे पलंग मागवले नाहीत ना असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये IPS बसवराज तेली यांच्यासह 10 पोलीस अधिकारी असणार आहेत. IPS बसवराज तेली हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत. बसवराज तेली CID मधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. SIT मध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत हे आणखी एक विशेष आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉक्टर बसवराज तेली म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा CID पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलेला आहे. हा तपास पूर्ण होण्याआधी काहीतरी निराधार बोलणं, काही आरोप करणं, काही संशय घेणं खरं तर अशा गोष्टींना फारसा अर्थ नाही. आशा तर आहे सगळं जे काही होईल ते न्यायासाठी होईल. पण बघा, संशयाचं जे काही वातावरण होत आहे आणि त्याला ज्या काही पूरक घटना घडत आहेत त्या नसता घडल्या तर बरं झालं असतं. आणखी काय काय होतंय ते पाहायचंच आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.